ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। संत सज्जन हो, मागच्या भागामध्ये दक्षाने एक यज्ञ केला होता। या यज्ञामध्ये भगवान शिव आणि ब्रह्मदेव हे दोघेही उपस्थित होते, परंतु शिवांनी आपला आदर केला नाही, उठून अभिवादन दिलं नाही। या गोष्टीचा दक्षाला अपमान वाटला आणि त्याने शिवाच्या विरुद्ध एक अशी घोषणा किंवा प्रस्ताव सांगितला की यापुढे इतपर भगवान शिवाला कुठल्याही प्रकारचा अभिवाद दिला जाणार नाही। आणि तिथून भगवान शिव शांत चित्ताने परत कैलासात आले। वर्ष जात होती, दिवस जात होती। आता भगवान शिवांचा पुन्हा संसार सुरू झाला आणि एकदा ब्रह्मदेवाने दक्षाचा कारभार पाहून त्याला प्रजापती पदावर त्याची नियुक्ती केली। दक्ष प्रजापती झाला, त्याला फार मोठा अधिकार प्राप्त झाला आणि त्याने पुन्हा यत्न करायला सुरुवात केली। दक्षाला अधिकार प्राप्त होतोय, पण तितकाच तो अहंकारी सुद्धा होतोय। तो अहंकारी होतो। रामचरितमानस मध्ये याचं वर्णन केलेलं आहे। बड़ अधिकार दक्ष जग पावा, अति अभिमान हृदय असवावा, नहीं को अस जन्मा जग माही, प्रभुता पाही जाही मद नाही। माणसाला जेव्हा अधिकार, पद आणि पैसा यांची प्राप्ती होते, तेव्हा त्याला नकळत त्याच्या मनामध्ये अभिमान निर्माण होतो। पैसा, पद, प्रसिद्धी हे तीन प्रकार माणसाला अहंकाराच्या गर्देमध्ये लोटत असतो। हा विषय असा आहे की प अक्षरात त्याच्या कोपऱ्यावर एक टिंब ठेवला तर मद असा ते अक्षर होत। पद आणि मद हे जवळजवळ राहणारे असे हे दोन घटक आहेत। आणि पुन्हा यज्ञ सुरू झाला। दक्षाकडे सर्वांना आमंत्रित केलं, पण यावेळेस मात्र भगवान शिवांना दक्षाने आमंत्रित केलं नाही। आणि अनेक देवदेवता त्या आपल्या विमानात बसून त्या यज्ञ समारंभाला उपस्थित होण्यासाठी आकाशमार्गे जात आहे। त्यांचे ते मधुर स्वरात गायन चाललं आहे आणि सती हे सर्व पाहत आहे। तिच्याही मनामध्ये इच्छा निर्माण झाली की आपल्या पित्याने हा यज्ञ समारंभ सुरू केला आहे, एक तर त्यांना मोठं पद मिळालेलं आहे, तेव्हा आपणही तिथे गेलं पाहिजे। आणि तिने भगवंताला विनंती केली। आता बराच काळ उठला आहे, त्यामुळे ते पूर्वीसारखं काही वही राहिलं नसेल, असं तिने मनामध्ये तो आराखडा बांधला आणि माहेरी जाण्याची गोष्ट तिने भगवान शिवांजवळ काढली। पण मागे एकदा जो झालेला अपमान होता, तो अपमान भगवान शिवांच्या लक्षात होता। त्यांनी तिला काही अनुज्ञा दिली नाही। भगवान म्हणाले, सती अगं, तुझ्या पित्याच्या घरी एवढा मोठा समारंभ होत आहे, पण एक साधं आमंत्रण सुद्धा आपल्याला नाही।
आता खरंय त्यांचं काम आहे आपल्याला आमंत्रण देण्याचं. झालं गेलं मागे विसरून त्यांनी विसरायला पाहिजे. आमंत्रण दिलं असतं तर आपण गेलो असतो. आणि आमंत्रण नाही, त्यामुळे विना आमंत्रण आपण तिथे कसं जायचं. आणि समजा आमंत्रण दिलं नाही ना आपण तिथे विना आमंत्रणाचे गेलो आणि पुन्हा तिथे अपमान झाला तर काय. म्हणून माझं मत असं म्हणत आहे की आपण तिथे जाऊ नये. तेव्हा ती सती म्हणते, भगवान तुमचा महिमा काय वर्णन करू. हसित गिरी समम स्यात् कज्जलम सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुरु लिखिते यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि त्वं गुणानामीश पारम नाही याते. असा तुमचा महिमा आहे. परंतु मला आता माझ्या माहेरची ओढ लागलेली आहे. मलाही वाटतं बरेच दिवस झाले मी गेलेली नाही. त्यांच्या भेटीगाठी व्हाव्या, यज्ञ सोहळा पाहावा. आणि हे सांगा, माहेरचा ओढा कोणत्या स्त्रीला नसतो, सर्वांनाच असतो. मलाही तसा आहे, तो नैसर्गिक आहे. हो, तुम्हा संतांना सुद्धा पंढरीचा ओढा आहेच ना. म्हणून तुम्ही पंढरीकडे जाते. माझे माहेर पंढरी आहे भीमगडीच्यातली, किती अभिमानाने सार्थतेने तुम्ही सांगता. तर माझंही माहेरी जावं अशी माझी इच्छा आहे. अहो तुम्ही पहा, तिथे जे आमचे नात्यातले नाही, केवळ ओळख देख आहे, ते देवदेवता सुद्धा आपल्या पत्न्यांसह वरती आकाशात पहा विमानात बसून जात आहेत. आणि मी तर कितीही केली तरी दक्षाची कन्या आहे. त्यामुळे मला तर जावंसं वाटतंय. तेव्हा भगवान म्हणताय की सती तू भोळी आहेस. खरं सांगू का, दक्षाकडची माणसे किंवा दक्ष ही माणसं तुला आपली माणसं वाटतात. पण त्यांना मी आणि तू आपलेसे वाटतात का, याचा थोडा सुद्धा स्नेह आहे का. निदान औपचारिकपणा म्हणून त्यांनी आपल्याला आमंत्रण द्यायला पाहिजे होतं. घरी आलेल्या सगळ्या सोयऱ्यांचा अपमान करणारे ही माणसं आपली कशी आहे. आपण त्यांच्या घरी जावं आणि त्यांनी आपला अपमान करावा तर त्यांना आपली कसं म्हणा. आणि गेलंच तर त्यांच्या नजरा, त्यांच्या बोलण्यातला वक्रपणा, त्यांची टोमणोक्ती हे सहन करणं शक्य नाही. आता तुला पिता प्रिय आहे, पण माझ्यामुळे त्यांनी तुला साधं आमंत्रणही दिलं नाही. मी कफनला स्मशाने श्वासक्रिया करणारा, पिशाच्या बरोबर राहणारा, तेव्हा मला काही हे बरं वाटत नाही. आता तू म्हणशील तेव्हा तुमचंही चुकलंच ना. इतके सगळे उभे राहिले होते त्यावेळेस तुम्ही उठून उभे राहायला पाहिजे होतं. अहो तो पदाचा मान असतो, यजमान पदाचा मान तुम्ही नको का ठेवायला पाहिजे. तुमचंही काम असं भगवान शिव सतीला समजून सांगतायत. पण भगवान सांगतायत हे पण मी उठून अभिवादन करायला पाहिजे, हे जे तुझं म्हणणं आहे त्याची दुसरी बाजू एक समजून घे. लौकिक व्यवहारामध्ये प्रत्येक जण एकमेकांना नमस्कार करतात. पण तो नमस्कार कसा असतो, तो नमस्कार व्यक्तीला नसतो, त्या देहाला नसतो, त्या पिंडाला नसतो, तर त्या देहामध्ये राहणारा जो परमात्मा आहे त्याला नमस्कार असतो. सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पाणी, रामचरितमानसात सांगितलंय. जो शुद्ध आत्मा चित्तामध्ये वास करतो त्यालाच वासुदेव असं म्हणतात. सर्वत्र वासुदेवमिति स महात्मा सुदुर्लभः. सर्वत्र वासुदेवाचं दर्शन घेणारा असा महात्मा दुर्लभ असतो. आणि मी जो नमस्कार केला किंवा मी नमस्कार करतो किंवा कोणी कोणाला नमस्कार करतो तर तो व्यक्तीला नसतो, तर त्या पिंडात व्यक्तीमध्ये वास करणाऱ्या परमात्म्याला तो नमस्कार. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानपोहनं च वेदैश्च सर्वहरमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्.
परमात्मा तो तैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा आरामू सर्वा घटी राम देहाती एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. जो आत्माराम आहे त्या आत्मारामाला नमस्कार. आणि ज्याचं शुद्ध चित्त शुद्ध नसेल, जो मनोविकाराच्या अधीन झाला असेल, तर ते काय नुसतं शरीर आहे. आणि अशा शरीराला नमस्कार करण्यात काय अर्थ आहे? पहिल्यांदा देहशुद्धी, मनशुद्धी याचे क्रम आहे. देह शुद्ध करुनिया भजनी बजावे, देह शुद्ध करुनिया भजनी बजावे. देह शुद्ध, आत्मा शुद्ध पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की नमस्कार केला नाही म्हणून एवढं होईल. आणि ते आपल्या जमातावर इतका क्रोध करणं हे बरं नाही. हा दक्ष क्रोध येऊ नये यासाठी यांनी कोणती दक्षता पाळली? यांनी सर्व बाबतीत दक्षता पाळली. तिथली व्यवस्था, तिथला कार्यक्रम, तिथल्या वस्तू, तिथले यजमान, तिथले ऋषिमुनी, मंडपाची व्यवस्था, लागणारी पात्र, त्या ठिकाणी जे हवनासाठी योग्य असलेल्या सर्व वस्तू, याबाबत तो दक्ष होता. आणि आपल्या जावयावर क्रोध करू नये इतकी दक्षता त्याच्याजवळ नव्हती का? आणखी एक महत्वाचं, ज्याच्या घरी मोठं कार्य असेल त्या व्यक्तीने शुभ कार्य होईपर्यंत आपलं मन शांत ठेवलं पाहिजे. जर तो शीघ्रकोपी असेल, भडकणारा असेल, तर ते कार्याला काही यश येतं असं म्हटलं जात नाही. आणि त्याला कोणी बरंही म्हणत नाही. एका क्षणात ज्यांना क्रोध येतो, त्यांनी त्या आहुत्या केल्या, जो रागिष्ट आहे, जो क्रोधिष्ट आहे, जो लोभिष्ट आहे, जो कामिष्ट आहे, अशा लोकांनी दिलेल्या आहुती देवता स्वीकारत नाही. चित्तशुद्धी असेल तरच ते पदार्थ विविध देवता ग्रहण करतात. क्रोधाने दिलेल्या ज्या आहुती असतील किंवा विभाग भाग असेल तो त्या देवता स्वीकारत नाही. आणि त्यामुळे दक्ष जे काही आहुत्या देतोय त्या आहुत्या देवतरी कशी स्वीकारते? आणि कारण नसताना त्यांनी माझ्याशी वैर ठेवलाय. म्हणून माझं असं मत आहे की आपण त्या ठिकाणी जाऊ नये. आपण तिथे जाऊ नये असं दक्षाने सुचवलं आहे. परंतु सती मात्र या गोष्टीला तयार नाही. जाऊ द्या. तेव्हा भगवान शिव सांगताय आमंत्रणाशिवाय कोणाच्या घरी जाऊ नये. बिनु बोले जाऊ भवानी, जाऊ बिनु बोले जाऊ भवानी, रही नसीलु स्नेह न कानी, जगति मित्र प्रभु पितु गुरु गेहा, जाई न बिनु बोले हुन संदेहा. सती आई, जाऊ बिनु बोले जाहू भवानी, रही नसीलु स्नेह न कानी. आमंत्रणाशिवाय गेलं तर माणसाची प्रतिष्ठा राहत नाही, त्याचा सन्मान होत नाही. आणि कोणी त्याला प्रेमाने त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही. हा, काही गोष्टींना अपवाद आहे. जदपि मित्र प्रभु पितु गुरु गेहा. काही वेळेस असा अपवाद आहे की मित्राच्या घरी आमंत्रणाशिवाय जावं, मित्राच्या घरी आमंत्रणाची वाट पाहू नये. कारण त्याला एक दुसरा एक शब्द आहे सुहृद असं म्हणतात. ज्यांचं हृदय एक झालेलं आहे तेच मित्र होऊ शकतात. हे हृदयचे ते हृदय केले. या हृदयात आणि त्या हृदयात देह वेगळा असला तरी त्यांचं हृदय आणि प्रेम सारखं असेल तर इथे मात्र काही आपण आमंत्रणाची वाट पाहू नये. प्रभू प्रभू म्हणजे मालक. आपण ज्यांच्या घरी नोकरी करतो त्या मालकाने रोज आपल्याला बोलवलं पाहिजे अशातला भाग नाही. ती आपली ड्युटीच आहे, ती आपली दिनचर्याच आहे. त्याच्या बोलवण्याची वाट पाहू नये. पितू
म्हणजे पित्याच्याही घरी पित्याच्या बोलवण्याची वाट पाहू नये आणि गुरुच्या घरी सुद्धा गुरुंनी आपल्याला बोलवलं पाहिजे अशी अपेक्षा आपण करू नये. ज्या विनु बोले हुन संदेहा, याच्यात काही संदेह नाही. ही जगाची रीत आहे. यांच्या घरी न बोलवता आप घर का बाप घर, या ठिकाणी आमंत्रणाची वाट पाहणे. कह प्रभु जाऊ जो बिन ही बोलाए, नहीं भली बात हमारे भाई. पण न बोलवता जर आपण तिथे गेलो ही गोष्ट माझ्या मनाला काही पटत नाही. त्यामुळे आपण तिथे जावं असं मला काही वाटत नाही. सती थोडी गुटमळली. भगवान तिला शास्त्र आणि व्यवहार सांगताय. शास्त्राप्रमाणे त्यांनी पित्याच्या घरी, मित्राच्या घरी, आपल्या स्वामीच्या घरी, गुरूंच्या घरी न बोलवता गेलं पाहिजे हे शास्त्र आहे. पण व्यवहार हा एक पुन्हा वेगळा आहे. बाकी ठिकाणी तुम्ही व्यवहाराचं अवश्य पालन केलं पाहिजे आणि तुझ्या पित्याने हे केलेलं नाही तेव्हा पहा, तुला जायचं असेल जाईल, पण मी मात्र काही परवानगी देत नाही. भगवान शिवांनी तिला परवानगी दिली नाही आणि ते आपल्या समाधी अवस्थेत मग्न झाले. सतीला वाटलं आता यांची समाधी अवस्था आहे. समाधी साधन संजीवन नाम, समाधी साधन संजीवन नाम, शांती दया सम सर्वाभूती, समाधी साधन संजीवन नाम. सतीने पाहिलं भगवान शिव आता समाधीत गेले आहे. ते आता पुन्हा लवकर त्या समाधीतून बाहेर येणार नाही. सती स्वतःच शिवाची आज्ञा न घेता, पतीची आज्ञा न घेता ती निघाली. अंतर्यामी भगवान शिव हे सर्व जाणत आहेत. त्यांनी त्याच अवस्थेमध्ये नंदी, यक्ष, गण, गंधर्व जे काय असतील त्यांचे सेवक, त्या सेवकांना सांगितलं की जा, श्रीहट्ट, राजहट्ट आणि बालहट्ट हे पुरवावेच लागतात. आता हा स्त्रीहट्ट आहे. हा भगवान कैलासपती त्या हट्टापुढे भरमला, नरमला आणि तिला हे सर्व गण दिले. सती जायला निघाली. सर्व अनुचर तिने बरोबर घेतले आणि यज्ञस्थानी ती आली आहे. तिथे अमाप जनसमुदाय होता. देवता होत्या, ऋषीमुनी होती, गंधर्व होते, महर्षी होते. मोठमोठ्याने यज्ञाचे घोष चालले होते. आहुत्या दिल्या जात होत्या, वेद घोष होते. जो तो आपल्या कामामध्ये गर्क होता. तिथली व्यवस्था तिने पाहिली. मातीच्या भांडी होती यज्ञासाठी लागणारी, लाकडाची पात्र होती, लोहाची पात्र होती, सुवर्णाची पात्र होती, त्या पळ्या होत्या, यज्ञवेदिका सारून सजून ठेवलेली होती आणि ही तिथे व्यवस्थित मांडलेली होती. सर्वच जण उत्साही होते. यज्ञ मंडपामध्ये सतीचा प्रवेश झाला. सतीची माता म्हणजे मनुची कन्या प्रसूती आपल्या मुलीला म्हणजे सतीला भेटली. एकमेकांच्या गाठी झाल्या. त्यांनी विचारपूस केली. तिला नाना भूषणे दिली, वस्त्र अलंकार दिले, मूल्यवान वस्तू दिल्या, सुगंधी पदार्थ वगैरे जे काही द्यायचं असतं मुलीला ते सर्व दिलं. कारण सती ही भगवान शिवाच्या घरी लौकिक अर्थाने असणारं जे वैभव आहे ते घेऊन आलेली नव्हतं. आणि सती त्या यज्ञ मंडपात फिरू लागली. तिथे विविध देवांच्या स्थापना केलेल्या होत्या. विविध देवांचे आविर्भाग ठेवलेले होते. परंतु तिथे शिवाचा भाग मात्र तिच्या दृष्टीला दिसला नाही. शिवाचं स्थान दिसलं नाही. तुम्हाला माहिती असेल आजही आपण वास्तुशांतीच्या वेळेस उत्तरेकडच्या कोपऱ्यामध्ये किंवा उत्तरेकडच्या भागामध्ये
तांदूळाचा एक शिवमूर्ती ठेवलेली असते, शिवाची पिंड बनवलेली असते. तो शिवाचा वाटा असतो, तो शिवाचा भाग असतो. शिवाला सोडून जे जे करा ते सर्व अशिव. शिव म्हणजे कल्याणकारी, शिव म्हणजे पवित्र, शिव म्हणजे मंगल. आणि तो शिवच नसेल तर उरलेलं सगळं अशिव आहे. दक्षई आला, त्याने नुसते नजरे आली, मुलगी आली, बरं झालं. एक कोरडी चौकशी. आणि काय, कुठे गेला तुझा तो पती? असे उपहासाने उपमर्दाने तो भाषा करू लागला. त्याच्या शब्दांनी वाकडं वळण घेतलं. वाकडे वळण घेत घेत तो निंदेकडे वळू लागला आणि भगवान शिवाची निंदा करू लागला. तेव्हा तिथे असलेल्या शिवगणांना ते सहन होत नव्हते. ते दक्षाच्या विरुद्ध लढाई करायला उभे राहिले. आपल्या पतीची होत असलेली निंदा तिला सहन झाली नाही. आपला पती निवृत्ती मार्गाचा प्रमुख आहे. निवृत्ती मार्ग भगवान शिवापासून सुरू होता आणि दक्ष हे प्रवृत्ती मार्गाचं प्रतीक म्हणून तिथे आहे. प्रवृत्ती मार्ग म्हणजे जिथे प्रपंचाला महत्व आहे, देहाभिमानाला महत्व आहे, तो प्रवृत्ती मार्ग. आणि निवृत्ती मार्ग जिथे परमात्म्याला महत्व आहे. प्रकृतीपेक्षा परमात्मा श्रेष्ठ आहे. कारण प्रकृती ही सुद्धा प्रकृती क्रियमानानि गुणै कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. प्रकृतीच्या अधीन झालेला मनुष्य अहंकाराच्या अधीन होतो आणि मीपणा त्याच्या ठिकाणी येतो. तर भगवान शिव हे निवृत्ती मार्गाचे संत शिरोमणी निवृत्तीनाथ हे नाव त्याच्यावरूनच आपण लक्षात घेतलं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला गोरक्ष वळला गेला. हे सगळे निवृत्ती मार्गाचे अधिकारी आहेत. तेव्हा प्रवृत्ती मार्गाचा आणि कर्मकांडाचा दक्षाला अभिमान झाला आहे. जरी तो आपला पिता असला तरी तो आता अभिमानाने ग्रस्त झाला आहे. तरने को लीनता और डुबने को अभिमान. जिथे जिथे अभिमान होतो तिथे तिथे नाश हा ठरलेलाच असतो. ती संतप्त झाली. आपल्या पतीचा म्हणजे भगवान शिवाचा अपमान तिला सहन होत नाही. भगवान शिवाचं कुठल्याही त्या यज्ञ मंडपामध्ये स्थान नव्हतं. आणि मग तिने आपल्या पित्याला उद्देशून घोषणा केली, मोठ्याने बोलली, पिताश्री, माझ्या पतीची माझ्या स्वामीची कशाला निंदा करताय? अहो ते कुणाचेही शत्रू नाही, कुणाशी त्यांचं वैर नाही. तुल्य निंदा स्थितीर मौनी समौ शत्रौच मैत्रैच तथा मान अपमान योहो. ते सर्व ठिकाणी शत्रू मित्र त्यांना समान आहेत, मानपमान समान आहेत. ते साधू आहे. जे साधू असतात ते दुसऱ्याचे दोष पाहत नाहीत. कबीरांचं एक वाक्य आहे, साधू वैसा चाहिए जैसा सूप सुभाय सार सार को गही रहे थोथा दही उडाय. सूप ही अशी एक वस्तू आहे किंवा साधन आहे की त्याच्यातलं जे धान्य आहे, धान्य हे मागे राहतं आणि जे छिलके आहेत ते छिलके उडून जातात. तसा साधूचा स्वभाव असला पाहिजे. थोता असतं, ज्याला आपण थोतरेही म्हणतो, ते आपोआप उडून जातात. असा साधूचा, साधूने सार सार को गही रे थोथा देई उडाय. जे काही सारभूत असेल ते घ्यावं आणि जे निरर्थक असेल ते त्याच्यातून उडून जात. शिव म्हणजे काय? शिव म्हणजे आत्मा, शिव म्हणजे परमात्मा. आता तुम्ही तुमच्या शरीरालाच आत्मा समजू लागले आहे. तुम्ही प्रकृतीच्या अधीन झाला आहात. शरीर हाच तुमच्या दृष्टीने आत्मा आहे, देह हाच आत्मा आहे. तुम्ही शिवाला काय ओळखा?
शिव शब्दातून ई निघून गेला, ई काढून टाकला, ई म्हणजे ईश्वर, तर जे उरतो, जो शब्द शिल्लक राहतो तो म्हणजे शव. शव म्हणजे प्रेत. या शवामध्ये जेव्हा ईचा मिलन होतो, प्रवेश होतो, तेव्हा त्याच्या ठिकाणी शिव हा शब्द होतो. हे शव आहे. तुमचा देह म्हणजे एक प्रकारचं शव आहे आणि तुम्ही या शरीरालाच आत्मा समजताय. सर्व देवदेवता या भगवान शिवालाच वंदन करतात, त्यांच्या चरणाचं ध्यान करतात, त्यांचेच नामस्मरण करतात. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. तस्मै नकाराय नमः शिवाय. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. तुम्ही शिवनिंदा करताय. शास्त्राने अशी आज्ञा केलेली आहे, जिथे शिवनिंदा चालू असेल, देवादिकांची निंदा होत असेल, तर ती आपल्या कानाने ऐकू नये. उलट जो कोणी ती शिवनिंदा करत असेल तर त्याला अडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिवनिंदा ऐकणं हे सुद्धा पाप आहे. आपल्या मुखातून शिवनिंदेचे शब्द निघणे सुद्धा पाप मानलं गेलं. तुम्ही धडधडाट शिवनिंदा करता. जर ती शिवनिंदा ऐकायची नसेल आणि आपल्याकडून समोरची व्यक्तीला अटकावही होत नसेल, तर कानात गोटळी घालून तिथून आपण निघून जावं, असंही शास्त्राचं वचन आहे. शिव हे निंदा आणि स्तुतीच्या पलीकडे गेलेले आहे. राग आणि विराग. राग म्हणजे या संसाराची आसक्ती आणि विराग म्हणजे वैराग्य. आसक्ती आणि वैराग्य, ज्ञान आणि वैराग्य, कोणत्याही का असेना कोणत्याही मार्गाने आपल्याला परमेश्वराची प्राप्ती करता येते. पण एकाच वेळेस तुम्हाला दोघी मार्ग स्वीकारता येणार नाही. एक तर प्रपंचाच्या मार्गाने सुद्धा भक्ती करता येते, ती म्हणजे प्रपंच करावा, परंतु हा प्रपंच हा परमेश्वराचा आहे या रूपाने. दळीता कांडिता जेविता गे बाई राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओविये. झाले राम राज्य कायमी आम्हासी. धरणी धरली पिक गाई ओळल्या म्हशी. राम वेळो वेळा मी गाऊ ओविये. दळीता कांडिता जेविता गे बाई राम वेळो वेळा आम्ही गाऊनिये. सुंदर माझे जाते गे हिरे बहुते के गोव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला. गोव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला. दळीता कांडिता जेविता गे बाई. हे सर्व प्रपंचाचे आपण काम करतो, परंतु हे काम करीत असताना आपण परमेश्वराचं स्मरण करू शकतो आणि सर्व कृष्णार्पण यज्ञ करोमी सकलम, जे काही असेल कृष्णार्पण म्हणून हे परमेश्वराचं आहे. तर तुम्ही प्रपंचाच्या मार्गानेही संसाराच्या मार्गानेही आपण परमेश्वर प्राप्त करू शकतो आणि निवृत्ती मार्गानेही म्हणजे वैराग्याच्याही मार्गाने आपण ईश्वराची प्राप्ती करू शकतो. दोघीही मार्गाने आपल्याला ईश्वर प्राप्ती होऊ शकते. तुम्ही प्रपंचाचा मार्ग, कर्मकांडाचा मार्ग स्वीकारला आहे, परंतु हे कर्मकांड आपण परमेश्वरासाठी करतो ही भावना ठेवली पाहिजे. ती तुम्ही ठेवत नाही. जो भजे हरि को सदा होही परम पद पावे नाय. जो भजे हरि को सदा
ओही परमपद पावेगा, ओही परमपद पावेगा. अखंड अखंड चिंतन विठोबाचे, त्याला परमात्म्याची परमपदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही भगवान शिवांचं ऐश्वर्य काय सांगा. भगवत गुरु प्रणहिताम, यांनी नुसत्या आपल्या डोळ्यांची भुवई उडवली तरी कुबेराचा भांडार भरून दिला, असे हे भगवान शिव आहे. जे कोणी थोर महात्मे असतील त्यांनाच शिवाची महती करणार आहे. तुमच्यासारख्या देहवादी कर्मकांडी लोकांना भगवान शिव म्हणजे काय हे तुम्हाला समजणार नाही. मला या ठिकाणी खेद होतोय की माझा देह तुमच्यासारख्या कर्मकांड्याच्या पासून निर्माण झालेला आहे. एका शिवद्रोही व्यक्तीची मी कन्या आहे याची मला आता लाज वाटू लागली. तेव्हा हा देहच मी ठेवत नाही. शिवनिंदा ऐकण्यापेक्षा हा देह त्यागच केलेला मला चालेल, अशी निर्वाणीची भाषा सती करू लागली. सती बोलत होती आणि त्याच वेळेला तिची मुद्रा अग्नीप्रमाणे तेजस्वी दैदिप्यमान होत होती. एखादा जणू सोन्याचा गोळा, तप्त झालेला गोळा लाल भडक दिसावा, तेजस्वी दिसावा, अशी तिची परिस्थिती झालेली होती. तिने सर्व त्या समारंभाच्या यज्ञमंडपाच्या समारंभ झालेला होता, तिथे सगळ्यांकडे दृष्टी फिरवली. दक्षाकडेही तिने एक दृष्टी टाकली. तेव्हा तिला दक्षाला असा भास झाला की तिच्या दृष्टीतून डोळ्यातून चिंध्या पडतायत. आपल्या पतीचा अपमान सतीला सहन होत नाही. या यज्ञमंडपामध्ये ती उत्तराभिमुख बसली. तिने आपले डोळे मिटले आणि भगवान शिवाचं स्मरण करायला सुरुवात केली. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. शिव भोळा चक्रवर्ती, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम. अयान बाधे क्रोध काम, अयान बाधे क्रोध काम. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष. शिवा देखता प्रत्यक्ष, शिव भोळा चक्रवर्ती. एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव. निवारी कळिकाळाचे देव, निवारी कळिकाळाचे देव. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. आपल्या हृदयामध्ये सतीने भगवान शिवाचं स्मरण केलं. शरीरातील योगाग्नीने, त्या शरीरामध्ये योगाग्नी निर्माण झाला आणि योगाग्नीची ज्वालामध्ये पेटलेली आहे. सतीने सर्व प्रकारचा मोह त्यागला. पिता माता, पित्याचं वैभव, आपलं माहेर हे सर्व विसरली आणि फक्त भगवान शिव, शिव शिव शिव, फक्त शिव. कुठलेही अशा अपेक्षा तिने ठेवला नाही. योग समाधी लावली, योगाग्नी पेटवला. आशां विहाय परिवृत्त परस्य निंदाम, पापेरतिं च सुनिवार्य मनस्समाधौ. आशां विहाय परिवृत्त परस्य निंदाम, पापेरतिं च सुनिवार्य मनस्समाधौ.
आदाय हृत्कमल मध्यगतं परेशम् आदाय हृत्कमल मध्यगतं परेशम् वाराणसी पुरपतिं भज विश्वनाथं वाराणसी पुरपतिं भज विश्वनाथं। हा हा करता योगाग्नी भडकला आणि त्या योगाग्नीमध्ये सतीने आपल्या देहाची आहुती दिली. सती त्या अग्नीमध्ये भस्मसात झाली. शिव हृदयात ठेवून शिवाचं स्मरण करून त्या ज्वालेत सतीची ती सुंदर विलक्षण अशी देहयष्टी संपून आली. एखादा स्वर्णाचा पुतळा किंवा एखादी असं पारदर्शक अशी पुतळा बनवावा आणि त्याच्यामध्ये सुंदरसा असा एखादा मोठा बल्ब ठेवावा आणि त्या बल्बमुळे जी ती आकृती आतमधून जी चमकायला लागते तिचा बाहेरही प्रकाश पडतो. तशी सतीची आलिंगने संतांची दिव्य झाली माझी काया. ती भगवान शिवाला तिने मनोमन आलिंगन दिलं. तिची काया दिव्य रूप झाली आणि क्षणार्धात सती शिवस्वरूपात मिळाली. आता हा प्रकार पाहिल्यानंतर सर्व देवदेवता स्तंभित झाल्या. हा कार उडाला. अंतरिक्ष आकाश भूमी सर्वत्र हलकल्लोळ माजला. सर्वजण हाय 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 करू. दक्षाच्या त्या वागण्याची त्याच्या कठोरपणाची निंदा सुरू झाली. जो तो त्याला दुष्ट म्हणू लागला आणि सतीचं बलिदान हे तिथल्या सभासदांना देवतांना काही पाहवलं नाही. त्यांनी दक्षाला दोष द्यायला सुरुवात केली. इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान. आणि प्रत्येकाला आता धडकीवरली आता पुढे काय होणार. सती ही भस्मसात झाली योगाग्नीने. आणि हा असा प्रकार घडताच शिवगण सगळे संतापले. शस्त्रास्त्रे घेऊन दक्षाला मारायला धावले. परंतु दक्षाची जी यज्ञाची बाजू सांभाळली होती ते भृगु ऋषी, त्या भृगु ऋषींनी दक्षाची बाजू घेतली. त्याने आपल्या मंत्रशक्तीद्वारे भृगु नावाचे सहस्रावधी सहस्त्रवीर निर्माण केले की जे शिवगणांशी लढू शकतील. पराक्रमी देवगण त्या ठिकाणी निर्माण केले. त्या सर्व देवांनी तेजोमय सहस्त्रास्त्र घेतली. शंकराचे गुह्य प्रमथ यक्ष इत्यादी शिवगणांना त्यांनी पिटाळून लावलं. हे जे काही मंत्रशक्तीने निर्माण झालेल्या देवता होत्या भृगूंच्या मंत्रशक्तीने त्यांनी शिवगणांचा पराभव करायला सुरुवात केली. सतीने आपल्या देहाची आहुती दिली. आणि आता पुढे काय होणार. मरताना सती भगवान शिवाचं तिने स्मरण केलं आणि जन्मोजन्मी आपल्याला शिवाचीच प्राप्ती व्हावी अशी तिने प्रार्थना केली. शिवरूप झाली. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी वेग माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता. आपल्याला हेची दान देदा देवा तुझा विसरम भावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. तू का म्हणे गर्भवासी सुखे घाला अम्मासे सुखे घाला अम्मासे. सती भगवान शिवामध्ये विलीन झाली आणि दक्षापासून उत्पन्न झालेला देव हा योगाग्नीने तिने भस्मसात करून टाकला. अग्नीने वस्तू शुद्ध होत असते असाही एक समज आहे. आणि हे सर्व पाहिल्यानंतर घाईघाईने नारद हे भगवान शिवाकडे धावत गेले आणि तिथे जाऊन त्यांनी सांगितलं
नारदानी वृत्तांत दिला हे भगवान शिवशंकरा, हे भोलेनाथ आहे, भगवंता घात झाला. सतीने आपल्या पित्याच्या घरी चाललेल्या यज्ञामध्ये आपलं बलिदान केलं. भगवान तुमच्यासाठी तिने देह अर्पण केला. देवादिदेवा ही जी त्रिभुवन सुंदरी आहे सती, हिने बलिदान केलं केवळ तुमचा सन्मान राहावा म्हणून, तुमची निंदा सहन होत नव्हती म्हणून. तिची प्रतिनिष्ठा यातून आम्हाला दिसते. धर्मनिष्ठा दिसते. तिची धन्य आहे ती धर्मनिष्ठा, धन्य आहे तिचा तो त्याग. भगवान अजून काय सांगणार आहे तुम्हाला? तुमच्या गणांचा भृगु ऋषीने निर्माण केलेल्या मंत्रदेवता ज्या होत्या, त्या मंत्रदेवतांनी त्यांचा पराभव केला, त्यांना पिटाळून लावलं. आणि हा जो काही प्रकार झाला, हा आम्हाला आता काही चांगला वाटत नाही. आणि आपण तर फार क्षमाशील आहात, पण आमच्यासारखे जे काही भक्त आहेत त्या भक्तांना सतीचं बलिदान व्यर्थ जावं असं वाटत नाही. त्यानंतर त्यांनी शिववंदना केली आणि आपल्या स्थानाकडे निघून गेले. श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुकशौनक भीष्मदालभ्याम रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादि पुण्यान् परम भागवतां नमामि. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव.